नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण मुंबई महानगरपालिकेची जी भरती आलेली आहे त्या भरतीमध्ये आपल्याला मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 जे आहे त्या अधिनियमावरती आपल्याला खूप सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्या प्रश्नांची तयारी जी आहे ती तयारी आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो। मित्रांनो, आजचं जो आपलं लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं जे कलम आहे त्याच्यामध्ये कलम 6, 7 आणि कलम 8 जे आहे या तिन्ही कलमाबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, हे लेक्चर विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। चला तर क्षणाचाही विलंब न लावता आपण आपल्याच्या या लेक्चरला सुरुवात करूया। त्याच्यामध्ये बघा, कलम 6 कशाच्या संदर्भात आहे तर महानगरपालिकेची मुदत। कलम 6 कशासाठी दिलेला आहे तर महापालिकेची जी मुदत आहे ती मुदत किती असते तर एक 5 वर्षाच्या कालासाठीची ही महानगरपालिकेची मुदत असते। ते कधीपासून आहे तर पहिल्या सभेसाठी नेमून दिलेली जी तारीख आहे त्या तारखेपासून 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत काय असते, महानगरपालिकेची मुदत असते। कलम 6 काय आहे, कशा संदर्भातील आहे तर महापालिका सदस्यांचा जो कालावधी आहे त्या कालावधी संदर्भातील आहे। तर महानगरपालिकेची जी काही मुदत आहे ती मुदत संपते, त्याचबरोबर हे जे काही सदस्य असतात त्या सदस्यांचाही कालावधी त्या ठिकाणी संपुष्टात येत असतो। कलम 6 कशा संदर्भात आहे तर महापालिकेची रचना करण्यासाठीची निवडणूक। ज्या वेळेला 5 वर्ष पूर्ण होतात त्याच्यानंतर महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती निवडणूक त्याच कालावधीत पूर्ण करण्याच्या संदर्भातील हे कलम 6 आहे। कलम 7 कशा संदर्भातील आहे तर बघा, कलम 7 काय आहे, पालिका सदस्याचे तो सदस्य असल्याचे बंद झाल्याने त्याचे सर्व अधिकार काय होतात त्या ठिकाणी बंद होतात। बघा, पालिकेचा जो सदस्य आहे त्या सदस्यांच्या अधिकारासंदर्भातील कलम 7 आहे, हे लक्षात ठेवा। ज्या वेळेला तो पालिका सदस्य त्याचं सदस्यत्व संपुष्टात येतं त्यावेळेला त्याचे त्या ठिकाणी असलेले सर्व अधिकार काय होतात, संपुष्टात येतात, हे लक्षात घ्यायचं आहे कलम 7 मध्ये। बघा, कलम 8 कशा संदर्भात आहे, पालिका सदस्य असल्याचे बंद झाल्यास ती व्यक्ती पुन्हा पालिका सदस्य बनू शकते का तर बनू शकते, परंतु जर निवडणूक आयोगाने किंवा काही कारणास्तव त्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले असेल तर ती व्यक्ती पुन्हा सदस्य होण्यास पात्र होऊ शकत नाही। हेच कलम कशा संदर्भात आहे हे लक्षात आलं का? 8वं कलम आलं का लक्षात? कलम 6, कलम 7 आणि कलम 8 हे तिन्ही कलम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला आपल्याच्या लेक्चर मध्ये कव्हर केलेले आहेत। मित्रांनो, अशाच पद्धतीनं शॉर्ट मध्ये ही माहिती तुम्हाला मी देणार आहे, याचा उपयोग तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये होईल। तुम्हाला कलम 6 कशासाठी आहे, कलम 7 कशासाठी आहे किंवा कलम 8 कशासाठी आहे हे विचारलं तर नक्कीच तुम्ही त्याचं जे उत्तर आहे ते व्यवस्थित पद्धतीने देऊ शकाल। मित्रांनो, तुम्हाला आपलं आजचं हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।